तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. तर मी नाही ते 32 इंचाचा प्रिन्सेस कट आणि बोटनेक ब्लाऊज शिवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. वरती दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मी नाही ते हाईट इथे 15 इंचाची घेतलेली आहे आणि शोल्डर इथे 7 इंचाचा घेतला आणि बगल इथे 6 इंचाची घेतलेली आहे. आर्म होलची गोलाई मी इथे 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि गळा मी इथे 3.5 इंचाचा घेतलेला आहे आणि खाली मी त्याला 2 इंच इतका उतरवून घेतलेला आहे. स्क्वेअर शेप असा करून घ्यायचा आणि नंतर आपली गळ्याची जी गोलाई आहे ते देऊन घ्यायची. तर बोटनेक गळा आहे तो त्याच्यासाठी मी इथे 7 इंच घेतलेला आहे आणि मी असा आखून घेतलेला आहे. तर बघा तुम्ही असा दिसतोय तो आखल्याच्या नंतर. मी आधीच त्याला असं आखून ठेवलं होतं आणि इथे माझा सगळा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर मी ते कट करून घेणार आहे. तर माझा ब्लाऊज नाही ते पूर्ण कापून झालेला आहे. तर असा ना मी एकावर एक ठेवून त्याला असं उमटवून घेणार आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला पण तसाच आणि सारखा उमटेल. आणि उमटल्याच्या नंतर मी इथे तसाच इथे ड्रॉ करून घेत आहे. तर बघू शकताय तुम्ही ब्लाऊजची डिझाईन ही अशी दिसत आहे. तर कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला तर मग आता आपण इथे समोरचा पार्ट तयार करायला घेऊया. तर मी आधी इथे घडी करून घेत आहे आणि मग नंतर तुमची जेवढी चेस्ट आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे कपडा अंतरून घ्या. च्या पार्टसाठी जे माप टाकले होते तेच माप इथे समोरच्या पार्टसाठी सुद्धा टाकायचे आहे. तर तेच माप टाकायचे आहेत. फक्त चेस्टसाठी इथे 1.5 इंच आपल्याला वाढवायचा आहे. इथे फक्त समोरचा गळा वाढवणार आहे तर तेवढंच करणार आहे. बाकी सगळे माप सारखेच राहणार आहे. तर मग बघा इथे 8 इंचाची इथे छाती आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस केला आहे शिलाई मार्जिनसाठी आणि 1.5 इंच मी प्रिन्सेस कटच्या टक्ससाठी घेतलेला आहे. इथे वरून सुद्धा आपल्याला 9 इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि बाजूला इथे 3.5 इंच घ्यायचे आहे आणि स्केलने मग अशी सरळ लाईन अशी करून घ्यायची आणि आतमध्ये अर्धा इंच घ्यायचा आणि बाहेर 1 इंच घ्यायचा आणि प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा समोरचा पार्ट तयार झालेला आहे. तर इथे मी कट करून घेत आहे. तर इथे ना माझे दोन्ही पार्ट तयार झालेले आहे ते कट करून झालेले आहे आणि आता आपण इथे स्लीवची कटिंग बघणार आहोत. तर स्लीवच्या कटिंगसाठी मी इथे 4 फोल्ड कपडा कडी करून घेतलेला आहे आणि इथे मी 8 इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि इथूनच मी स्लीवचा आकार देऊन घेणार आहे. आणि इथे माझी स्लीवची सुद्धा माप टाकून झालेली आहे. दंड घेर वगैरे तुम्ही नंतर शिवताना टाकू शकता पण आम्ही आत्ताच टाकून घेतलेले आहे. मला जर टाकायचे असतील तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. तर मी इथे स्लीवसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे आणि माझी इथे एक एक करून सगळे पार्ट तयार झालेले आहेत. तर इथे माझा अस्त्र कटिंग करून झाला होता. तर मेन फॅब्रिक जो होता तो मी इथे टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच एक एक ठेवून मी सगळं कापून घेणार आहे. हा व्हिडिओ होतो म्हणून मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ वेगवेगळा टाकलेला आहे आणि स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.